दिवस असून मी शिवजयंती निमित्त दोन शब्द बोलणार आहे. आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग तसेच माझे बंधू बहीण, इतिहासाच्या पानावर त्यांची सही नाही तर इतिहासाच्या पानावर त्यांची सही नाही तर त्यांच्या तलवारीचे घाव आहेत, त्यांच्या तलवारीचे घाव आहेत, त्यांच्या कपाळावर रास तिलक नाही तर रयतेचा आशीर्वाद आहे आणि ज्यांच्या रक्तामध्ये स्वराज्याचा वेळ आहे. अशा युग पुरुषाला माझा साष्टांग दंडवत, माझा साष्टांग दंडवत. सन्मान्य शिवप्रेमींनो, लोक म्हणतात की काळाच्या ओघात सगळं काही पुसलं जातं, पण सह्याद्रीच्या काळजावर कोरलेला शिवाजी हे नाव पुसण्याची ताकद खुद्द काळामध्ये नाही. ज्या काळी नुसत्या कशाकडे डोळे लावून बसलेल्या रयतेच्या नशिबी फक्त गुलामीचा जाणणार होता, त्या काळी शिवनेरीवर एक ठिणगी पडली. ती ठिणगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ती केवळ एक व्यक्ती नव्हती तर ते 5 दिलेला एक गळे जबाब होता. महाराजांनी ते सिद्ध करून दाखवलं की विजय हा सैन्याचा नुसता तर तो सैनिकांच्या निश्चयावर असतो, सैनिकांच्या निश्चयावर असतो. त्यांच्या उपकाराने दिल्लीचा तख्त हल्ला, त्यांच्या उपकाराने दिल्लीचा तख्त हल्ला. त्यांच्या एका शब्दासाठी महाराजांनी आपलं रक्त सांडलं. ते केवळ राजाचंच नव्हतं तर ते अन्यायाचा काळ होता, ते अन्यायाचा काळ होता. महाराजांनी ते सिद्ध करून दाखवलं, महाराजांनी ती सिद्ध करून दाखवलं असतो. आज महाराजांनी शिकवलं की वाघाचे सुळे आणि शत्रूचे डोळे उपटण्याची त्याच्या मनगटात हिंमत असते. त्याला शिवबाधा मावळा म्हणतात, त्याला शिवबाधा मावळा म्हणतात. आज आपण त्यांच्या